रंग माझा वेगळा मालिकेच्या आजच्या भागामध्ये हॉस्पिटलमध्ये सर्वजण डॉक्टर निर्वेकर येण्याची वाट बघत असतात. तर ललित म्हणतो की कार्तिक, आता वेळ बघण्यात काही अर्थ नाही, कारण दीपाच्या जीवाचा प्रश्न आहे. तर कार्तिक म्हणतो की डॉक्टर निर्वेकर हे खूप चांगले सर्जन आहेत आणि तेच हे सर्जरी करतील, तेव्हा मी त्यांचीच वाट बघत आहे. इकडे दीपिका आणि कार्तिकी त्यांच्या बेडरूममध्ये बसलेले असतात. तर कमला दीपिका आणि कार्तिकीला मॅगी देते. तेव्हा दीपिका कमलाला म्हणते की मावशी, अजून ग्रँडमा आणि बाबा कसे नाही आले. तर कमला म्हणते की त्यांचे काम आवरले तेव्हा ते लगेच घरी येतील. तेवढ्यातच कमलाला सौंदर्या फोन करते आणि विचारते की मुली कशा आहेत. तर कमला म्हणते की आत्ताच त्यांना नूडल दिले आणि त्या खात आहेत. तर सौंदर्या म्हणते ठीक आहे. तर सौंदर्या म्हणते कमला, आपल्या दीपाचं ऑपरेशन आहे. ते ऐकून कमलाला मोठा धक्का बसतो आणि कमला म्हणते काय, दीपा मॅडमचं ऑपरेशन? तेव्हा ते शब्द ऐकून दीपिका आणि कार्तिकी यांना मोठा धक्का बसतो. तर सौंदर्या म्हणते अगं हळू बोल ना, मुली असेल तिथे. तेव्हा सौंदर्या कमलाला म्हणते की तू मुलींची नीट काळजी घे आणि हॉस्पिटलमधले कमला त्या मुलींच्या कानावरती काहीही जाता कामा नये बरं का. तेव्हा कमला ठीक आहे असे म्हणत सौंदर्या फोन ठेवते. त्यानंतर कमला ही बाहेर जाते. तर कार्तिकी दीपिकाला म्हणते की कमला मावशी काय म्हटले ऐकले का, आपल्या आईचं ऑपरेशन आहे. तर दीपिका म्हणते हो ना, आणि हे मोठे लोक आपल्याला काहीच सांगत नाही, पण आपल्या आईचे ऑपरेशन कशाला करतायत असे दोघीजणी चर्चा करत असतात. तर कार्तिकी म्हणते की असेच आमच्या एका काकाचे ऑपरेशन होते, तेव्हा आई आणि मामा त्यांना भेटायला गेले होते. त्यानंतर ऑपरेशन झाल्यामुळे ते काका गेले. तेव्हा दीपिका म्हणते कुठे गेले. तर कार्तिकी म्हणते देवाघरी गेले. ते ऐकून दीपिका आणि कार्तिकी खूप घाबरतात. तर दीपिका म्हणते कार्तिकी तू काही काळजी करू नको, आपल्या डॅडाचे सर्व पेशंट बरे होतात. तर कार्तिकी म्हणते आपण देवळात जाऊ आणि देवाचं दर्शन घेऊ आणि आईच्या ऑपरेशनसाठी प्रार्थना करू. तर कार्तिकी म्हणते इथे जवळच मंदिर आहे, त्या मंदिरात जाऊन आपण प्रार्थना करू आणि चल ना, आईला काही झाले तर. तेव्हा दीपिका म्हणते अगं ग्रँडमाने आपल्याला कुठे जायचं सांगितलेलं नाही आहे आणि मी एकटी अशी कुठेच गेलेली नाही आहे. तर कार्तिकी ही रडू लागते. तेव्हा दीपिका म्हणते की डॅडा म्हणतोय की नेहमी स्ट्रॉंग राहायचं, चल आपण जाऊ असे म्हणत दीपिका आणि कार्तिकी तेथून जाऊ लागतात. इकडे सौंदर्या ललितला म्हणते की अरे कार्तिक का करत नाही आहे ऑपरेशन. तर ललित म्हणतो की बहुतेक दीपावरती तो सर्जरी करायचा त्याचा हेतू नाही आहे. तेवढ्यात कार्तिक बाहेर आलेला असतो. तर सौंदर्या कार्तिकजवळ येत म्हणते की अजून किती वेळ लागणार आहे सर्जरीला. तर कार्तिक म्हणतो मी निर्विकर डॉक्टरांना कॉल केलाय आणि ते येण्याचीच वाट बघतोय. तेव्हा सौंदर्या म्हणते की आपण एवढा वेळ थांबणं योग्य आहे का, दीपाच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. तेव्हा सौंदर्या म्हणते का त्यांची वाट बघायची, तू आहेस ना आणि तू करू शकतोस सर्जरी. तर ललित म्हणतो सौंदर्या मी मगापासून कार्तिकला हेच सांगायचा प्रयत्न करतोय. तेव्हा कार्तिक म्हणतो की मामा मला ही सर्जरी करणे नाही जमणार. तेव्हा सौंदर्या म्हणते व्हॉट डू यू मीन, आणि का नाही जमणार. तर कार्तिक म्हणतो की आपण डॉक्टर निर्विकर येण्याची वाट बघू मम्मा. तर सौंदर्या म्हणते मला कळत नाही, पेशंट दीपा आहे म्हणून तू तिची सर्जरी करणार नाहीस का, आणि दीपा आणि तुझ्यामध्ये डिफरन्शिएशन आहे म्हणून तू असा पेशंटमध्ये भेदभाव कसा करू शकतोस कार्तिक. तेव्हा सौंदर्या म्हणते की मोठे सर्जन इथे उपस्थित नाही आहेत आणि एवढे मोठा सर्जनसुद्धा इथे उभा आहे, तेव्हा त्याच्याशिवाय इथे सर्जरी कशी होऊ शकत नाही कार्तिक. सौंदर्या म्हणते की कार्तिक तू दीपाची सर्जरी करू शकत नाही याचे मला व्हॅलिड कारण दे. तेव्हा कार्तिक म्हणतो की दीपा ही आपल्यातली आहे म्हणूनच मी तिच्यावरती सर्जरी नाही करू शकत मम्मा. तेव्हा सौंदर्या म्हणते की कार्तिक आपल्या दीपाच्या आता आयुष्याचा प्रश्न आहे, तेव्हा तुला ही सर्जरी कशाही परिस्थितीत करावीच लागेल. तर कार्तिक म्हणतो नो नो मम्मा नो. तेव्हा सौंदर्या म्हणते की कार्तिक मला माहीत आहे तू सर्जरी ही दीपावरती करून ती सक्सेस करू शकतोस, तेव्हा जा कार्तिक जा आणि कर दीपाची सर्जरी, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. तेव्हा सौंदर्या म्हणते की कार्तिक दोन्ही मुलींना त्यांच्या आईला काय झालं हे माहीत नाही आहे, तेव्हा कशाही परिस्थितीत त्यांची आई वाचलीच पाहिजे आणि त्या मुलींना काहीही कळता कामा नाही. तेव्हा जा कार्तिक जा आणि कर दीपाची सर्जरी असे सौंदर्या रडतच कार्तिकला ठणकावून सांगते.
त्यानंतर इकडे दीपिका आणि कार्तिकी घरातून विठोबाचे दर्शन घेण्यासाठी बाहेर पडतात आणि घाबरत घाबरत पळत पळतच विठोबाच्या देवळात येतात. त्यानंतर दोघीही विठोबाला हात जोडत म्हणतात की देवा, आमच्या आईचे ऑपरेशन आहे, ती हॉस्पिटलमध्ये आहे आणि घरी कोणीच नाही आहे. तर दीपिका म्हणते, देवा तू माझ्या आईला लवकर बरी करून घरी आण, आम्हाला तिची खूप आठवण येते. तर कार्तिक म्हणतो की मम्मा, ही सर्जरी खूप रिस्की आहे आणि निर्विकारांनी अशा खूप सर्जऱ्या केल्यात, तेव्हा त्यांना अनुभव आहे. तर कार्तिक म्हणतो की जर मी ही सर्जरी केली आणि दीपाचे जर काही बरे वाईट झाले तर मी ही सर्जरी अजिबात नाही करू शकत मम्मा. तर सौंदर्या म्हणते की तू सर्जरी यशस्वी करशील कार्तिक, ही मला पूर्ण खात्री आहे. आणि तुझा ॲक्सिडेंट झाला त्यावेळेस दीपाना तुझा आत्मविश्वास जागा केला होता कार्तिक, आठव. तेव्हा कार्तिकला लगेचच दीपाचे ते सर्व आठवते. तेव्हा सौंदर्या म्हणते की कार्तिक, माझा मुलगा डॉक्टर कार्तिक इनामदार असा नाही बघू शकत आणि असा नाही बसून राहू शकत. तर सौंदर्या म्हणते, दीपाचा जर जीव वाचवायचा असेल तर तुला आज हे चॅलेंज स्वीकारावे लागेल आणि माझा पूर्ण विश्वास आहे आणि मी तुला रिक्वेस्ट करते कार्तिक, असे सौंदर्या कार्तिकला रडून विनवण्या करत असते. तर सौंदर्या कार्तिकला सांगून तेथून बाजूला जाते. तेवढ्यात आयशा कार्तिक जवळ येते आणि कार्तिकला म्हणते, कार्तिक तू डिस्टर्ब आहेस मला माहीत आहे, पण आपण डॉक्टर निर्वेकर येण्याचीच वाट बघू. तर कार्तिक आयशाला म्हणतो की आयशा, मी दीपाची सर्जरी करणार आहे, मला आता अजिबात अजून वेळ घालवून चालणार नाही आणि मी आता सर्जरी करायला चाललोय, असे म्हणत कार्तिक तेथून जाऊ लागतो. तर आयशा म्हणते की कार्तिक तू का करतोय दीपाची सर्जरी. तेव्हा कार्तिक म्हणतो की मला आता दीपाची सर्जरी करून आता वेळ घालून चालणार नाही. त्यानंतर कार्तिक हा सर्जनची सर्व तयारी करून सर्जनचे कपडे घालून दीपासमोर येतो आणि सौंदर्याला फोन करतो आणि म्हणतो की मम्मा, आज मी एक सर्जन म्हणून तुला फोन केलाय आणि मी दीपाची सर्जरी करतोय. तेव्हा कार्तिकचे ते शब्द ऐकून सौंदर्याच्या डोळ्यात पाण्याच्या धारा वाहू लागतात आणि सौंदर्या म्हणते, ब्युटिफुल कार्तिक. तर इकडे दीपिका आणि कार्तिकी विठोबाला प्रार्थना करून प्रदक्षिणा घालू लागतात. तर कार्तिक दीपावर सर्जरी करत असतो. इकडे सौंदर्या आणि ललित आदित्यसोबत वाट बघत असतात. तेव्हा आदित्य सौंदर्याला म्हणतो की मम्मा, मी जाऊ का आता घरी. तेवढ्यात पोलीस तिथे येत म्हणतात, थांबा, कुणालाही घरी जाता येणार नाही आणि आम्हाला चौकशी करायची. तेव्हा आयशा खूप घाबरते आणि म्हणते, आता सापडलं ना बाळ, मग कशाला करायची चौकशी. तेव्हा सौंदर्या म्हणते की वेड्यासारखी काय बोलतेस आयशा, बाळाला अगोदर कुणीतरी किडनॅप केलं होतं ना, मग कुणी किडनॅप केलं होतं ते कळायला नको का. तेव्हा आयशा ही खाली मान घालते. तर सौंदर्या म्हणते की ज्या व्यक्तीने बाळाला चोरलं त्याच माणसाने दीपावरती गोळी मारली अशी मला विश्वास आहे आणि तेव्हा त्या माणसाला पकडायलाच पाहिजे. तेव्हा लगेच आयशाला तिने दीपाला गोळी कशी मारली हे आठवू लागते. तर इन्स्पेक्टर म्हणतात की म्हणजे बाळ सापडलं आणि दीपावरती गोळी मारली, हे सर्व खरं आहे. तर सौंदर्या म्हणते खरं आहे. इन्स्पेक्टर म्हणतात की हे जिथे घडले तिथे आपल्यापैकी कोणी होते का. तेव्हा सौंदर्या म्हणते की हो, कार्तिक माझा मुलगा होता. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की तिथे ते काय करत होते. तर सौंदर्या म्हणते की दीपा आणि तो बाळाला शोधायलाच तिकडे गेले होते. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की आम्हाला कार्तिक बरोबर बोलावं लागेल. तर सौंदर्या म्हणते, कार्तिक आता सर्जरी करू राहिलाय, तेव्हा तो बाहेर आला की मग बोला तुम्ही. तेव्हा आदित्य म्हणतो, ॲक्च्युली त्यावेळेस आयशासुद्धा तिथे होती. तेव्हा इन्स्पेक्टर आयशाकडे बघू लागतात. तर आयशा घाबरलेल्या स्वरात म्हणते की नाही, मी नव्हते तिकडे. तेव्हा आदित्य म्हणतो, अगं तूच म्हणालीस ना मी बाळाला तिकडून घेऊन आले म्हणून. तेव्हा आयशा म्हणते की मी बाळाला शोधत होते तेव्हा मला कार्तिक दिसला. तर इन्स्पेक्टर म्हणतात, म्हणजे तुम्ही कार्तिक बरोबर नव्हतात आणि बाळाला शोधत होतात. तर तेव्हा आयशा म्हणते हो. त्यानंतर आयशा म्हणते की मी बाळाला सुद्धा शोधत होते. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात, नेमकं तुम्ही कार्तिकला शोधत होतात की बाळाला. तर आयशा ही घाबरते. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की तुम्ही घाबरू नका आणि बरोबर उत्तरे द्या. तर इन्स्पेक्टर म्हणतात, तुम्ही तिथे गेला तेव्हा तुम्ही काय बघितलं. तर आयशा म्हणते, मी गेल्यावरती ऑलरेडी तिथे कार्तिक होता आणि दीपाला ऑलरेडी अगोदरच कुणीतरी गोळी मारली होती. तर इन्स्पेक्टर म्हणतात, कोणी. तेव्हा आयशा म्हणते, मला का विचारताय आणि मला कसे माहीत असेल ते. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणताय, तुम्ही एवढं का चिडताय, माझी चौकशी चालू आहे. तेव्हा आयशा म्हणते, हो बरोबर आहे. त्यानंतर इन्स्पेक्टर सौंदर्याला म्हणतात की कार्तिक कधी बाहेर येतील, मला त्यांचं स्टेटमेंट घ्यायचं आहे. तेव्हा सौंदर्या म्हणते की सर्जरी झाल्यानंतर. तर इन्स्पेक्टर म्हणतात, ठीक आहे, मग मी नंतर येतो, असे म्हणत इन्स्पेक्टर आयशाची स्टेटमेंट घ्यायचे सांगतात.
त्यानंतर इन्स्पेक्टर तेथून निघून जातात. तर लगेच सौंदर्याला कमलाचा कॉल येतो. तर सौंदर्या म्हणते, कमला, मुली व्यवस्थित आहे ना? तर कमला म्हणते, मुली घरात काही दिसत नाही. ते ऐकून सौंदर्याला मोठा धक्का बसतो. त्यानंतर इकडे कार्तिक हा सर्जरीची सर्व तयारी करून कार्तिक हा दीपावरती सर्जरी करत असतो आणि सर्व कॉन्सन्ट्रेशन देऊन कार्तिक ह्या दीपाची गोळी काढत असतो आणि दीपाला वाचवण्याचा जीवापाड प्रयत्न करत असतो. तर इकडे सौंदर्या ताबडतोब घरी येते आणि कमलाला म्हणते, का गं, सापडल्या का मुली? तर इकडे दीपिका आणि कार्तिकी विठोबाला प्रदक्षिणाच घालत असतात. तेव्हा सौंदर्या मुलींना शोधण्यासाठी विठोबाच्या मंदिराकडे येऊ लागते. तर इकडे कार्तिक दीपावरती सर्जरी करत असतो. तर अखेर कार्तिक प्रयत्नांची पराकाष्ठा करत दीपाची छातीत घुसलेली गोळी बाहेर काढतो. अखेर कार्तिकने दीपावरती सर्जरी करून दीपाला मरणाच्या दारातून बाहेर काढले आहे आणि दीपिका कार्तिकीने विठोबाची प्रार्थना करून दीपाचा जीव वाचला आहे. तर आता सर्जरी झाल्यानंतर कार्तिक बाहेर येऊन दीपावरती आयशाने गोळी झाडली हे पोलिसांना सांगतो आणि लगेचच पोलीस हे आयशाला अटक करून जेलमध्ये टाकतात. तर आता कार्तिकने अखेर दीपाची यशस्वी सर्जरी करून दीपाचा जीव वाचवला आहे. तर आता कार्तिक आणि दीपा कसे एकत्र होतात हे बघण्यासाठी आणि रंग माझा वेगळा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.